मागील आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेसला एक बातमी होती. इंडिया रशिया ट्रेड सोर्स टू रेकॉर्ड हाय. म्हणजेच काय तर भारत आणि रशिया याचा ट्रेड जो आहे हा अगदी उच्चांकी पातळीवरती पोहोचलेला आहे. आता या रेकॉर्ड हायमध्ये भारताची रशियाकडून होणारी आयात ही $17,236 मिलियन इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि भारताची रशियाला होणारी निर्यात ही अवघी $992 मिलियन इतकी आहे. म्हणजेच काय, आयात आणि निर्यात याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. पण या पार्श्वभूमीवरती आजवरची भारत आणि रशिया यांची मैत्री आणि पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या मैत्रीची चर्चा सुरू होती. आता याच पार्श्वभूमीवरती पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जाहीर कौतुक केलंय त्यांच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणासाठी. कारण मोदी यांच्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव असूनही त्यांनी तो जुमानला नाही, असं पुतीन यांनी मॉस्कोमध्ये जाहीरपणे सांगितले. आज आपण माहिती घेऊयात पुतीन काय म्हणाले याची, यासोबतच त्यांच्या या म्हणण्यामागच्या कारणांची आणि भारत रशिया यांच्या संबंधांवरती सुद्धा नजर टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. रशिया युक्रेन युद्धामध्ये भारताने कोणाचीही बाजू घेतली नाही. म्हणजे रशिया पारंपरिक मित्र असूनही रशियाचीही बाजू घेतली नाही आणि युक्रेनचीही बाजू घेतली नाही आणि शांततेनेच प्रश्न सुटू शकतो हीच भूमिका कायम ठेवली. यावरून भारतावरती टीका सुद्धा झाली. म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतावरती टीका केली की कोणती तरी एक बाजू घ्या, पण भारताने आपला स्टँड काही बदलला नाही. तसेच भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल महागलेलं असताना रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल घेण्यास प्राधान्य दिलं आणि यासाठी जो काही आंतरराष्ट्रीय दबाव होता तो सुद्धा भारताने झुगारून दिला आणि आपल्या देशाचं हित कशात आहे हे प्रथम पाहिलं. यामुळेच पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांचा खरा देशभक्त म्हणून गौरव केलेला आहे. पुतीन मॉस्कोमध्ये वर्ल्ड डिस्कशन क्लबच्या 19व्या वार्षिक बैठकीमध्ये बोलत होते. यामध्ये पुतीन असं म्हणाले की पंतप्रधान मोदी हे अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे देशाच्या हितासाठी स्वतंत्र परराष्ट्र धोरण निवडण्याची ताकद आहे. तसंच भारतानं वसाहतवादी देश ते आजचा आधुनिक भारत अशी प्रचंड प्रगती केलेली आहे आणि यासोबतच त्यांनी मेक इन इंडियाचं कौतुक करताना ही कल्पना आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याचं सुद्धा म्हणलेलं आहे. आता हे कौतुक करण्यामागची पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. म्हणजे कारण काय आहेत. अमेरिकेनं नुकतीच नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजी जाहीर केलेली आहे. यामध्ये रशिया हा अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांसाठी धोका असल्याचा थेट ठपका ठेवण्यात आलेला आहे. सध्या आपल्याला माहिती आहे की जग जे आहे हे दोन विचारधारेमध्ये विभागलं गेलेलं आहे. एक जी विचारधारा आहे ती आहे रशियाला सपोर्ट करणारी आणि दुसरी जी विचारधारा आहे ती रशियाला विरोध करणारी. मी मगाशी म्हणलो तसं रशियाने युक्रेनवरती केलेल्या आक्रमणाचा भारताने अजूनही निषेध केला नाही. आता पंतप्रधान मोदी यांचं पुतीन यांनी कौतुक करण्यामागचं एक कारण हेही असू शकतं की 8 नोव्हेंबरला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशियाच्या दौऱ्यावरती असणार आहेत आणि त्यासाठीची ही वातावरण निर्मिती सुद्धा असू शकते. पुतीन यांनी या बैठकीमध्ये हाही दावा केलाय की दोन्ही देशांमधला ट्रेड जो आहे हा वाढत चाललेला आहे. मागे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय कृषीसाठी रशियाने फर्टिलायझरचा पुरवठा वाढवावा अशी विनंती केली होती आणि त्यावरती रशियाने फर्टिलायझरचा पुरवठा हा 7.6 पटीने वाढवलेला आहे. आता ॲग्रिकल्चरमध्ये जो काही ट्रेड टर्नओव्हर जो आहे हा सुद्धा डबल झालेला आहे आणि मिलिटरीमधला टेक्निकल एरियामधलं सहकार्य जे आहे ते सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये अजून वाढलेलं आपल्याला दिसतंय. आता गेल्या काही महिन्यांमध्ये रशिया भारताची ऊर्जेची गरज भागवणारा तिसरा क्रूड ऑइल सप्लायर देश झालेला आहे. रशिया युक्रेन युद्धापूर्वी रशियाकडून भारताच्या एकूण ऊर्जेपैकी 1% गरजच भागवली जात होती, जी आता 15% पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे ही आकडेवारी सप्टेंबर अखेरपर्यंतची आहे. मागे भारताने विकसित देशांच्या समुदायाला स्पष्ट शब्दामध्ये सुनावलं होतं की तुम्ही निर्बंध लादून मोकळे होता हो, पण यामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होते आणि भारतासारख्या विकसनशील तसेच ऊर्जेसाठी आयातीवरती अवलंबून असलेल्या देशांवरती मोठा परिणाम होतो. यासोबतच भारत रशियाकडून वर्षभरामध्ये जितकं क्रूड ऑइल घेतो तितकं युरोपियन देश एकाच दिवसात घेतात अशी सुद्धा टीका भारतानं केली होती. म्हणूनच या स्वतंत्र परराष्ट्र धोरणासाठी पुतीन यांनी भारताचं आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केल्याचं दिसतंय. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, रशियाने सिग्नल दिलेला आहे की ते येणाऱ्या काळामध्ये युक्रेनवरचं आक्रमण
आक्रमण जे आहे ते अजून वाढवणार आहेत आणि यावेळेसचं त्यांचं टार्गेट असणार आहे युक्रेनमधील एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर. आणि याच्या परिणामस्वरूप भारताने काय केलेलं आहे, भारतीय नागरिक जे युक्रेनमध्ये आहेत त्यांना युक्रेन सोडण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता जे खूप सारे विद्यार्थी युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होते ते परत युक्रेनला गेलेले होते. हे निर्देश त्यांच्यासाठी खास करून आहेत. रशिया आणि भारत यांचे संबंध जे आहेत हे सर्वात जुने आहेत. जेव्हा कोणीही नव्हतं तेव्हा रशिया भारतासाठी उभा होता. जेव्हा जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभं राहिलं तेव्हा रशिया भारतासाठी पाठीमागे नाही तर पुढे उभा राहिलेला आहे. आता बघा, रशिया हा भारतासाठीचा 7वा मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. मागील वर्षी हाच क्रमांक 25वा होता. क्रमांक 1 ला सध्या आहे अमेरिका, क्रमांक 2 ला आहे चीन, नंतर आहे UAE, नंतर आहे सौदी अरेबिया, नंतर आहे इराक, नंतर आहे इंडोनेशिया आणि क्रमांक 7 ला मी म्हणलं तसं रशिया आहे. 2022-23 मधील पहिल्या 5 महिन्यांसाठीची ही आकडेवारी आहे, हे लक्षात घ्या. एका अनालिसिसनुसार रशियाचा इंडियन ट्रेड मधला शेअर जो आहे तो मागील वर्षी 1.27% होता, जो की आता 3.54% गेलेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रशिया आणि भारत यांच्यातील बायलॅटरल ट्रेड जो आहे तो वाढलेला दिसतोय, कारण की रशियाकडून होणारी आयात जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मागील वर्षाशी तुलना करता या वर्षीच्या जून, जुलै आणि ऑगस्ट मधला जो डेटा आहे तो 500% ग्रोथ दाखवतोय. म्हणजे जूनमध्ये 561%, जुलैमध्ये 577% आणि ऑगस्टमध्ये 642% व्यापार वाढलेला आहे मागील वर्षीच्या याच महिन्यांशी तुलना करता. एकूण इम्पोर्टमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्सचा जो वाटा आहे तो 84% आहे आणि त्या पाठोपाठ फर्टिलायझरचा वाटा आहे. फर्टिलायझर्स आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स हे दोन्ही मिळून वाटा 91% पर्यंत जातो. फर्टिलायझर इम्पोर्ट मध्ये सुद्धा 666% वाढ झालेली आपल्याला दिसते मागील वर्षाशी तुलना करता. याच्या विरोधात म्हणजे आपण रशियाकडून काय घेतोय, मी आता सांगितलं तसं क्रूड ऑइल किंवा फर्टिलायझर याचा आपण मोठ्या प्रमाणात आयात करताना दिसतोय. आणि भारताकडून निर्यात होणाऱ्यामध्ये आहे काय, फार्मा प्रोडक्ट्स आणि ऑर्गॅनिक केमिकल्स. गेल्या काही वर्षामध्ये रशिया जसा चीन आणि पाकिस्तानच्या जवळ गेला तसा भारतासमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. भारत आणि रशिया यांच्यासाठी पॉलिटिक्स, डिफेन्स, ट्रेड, सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी, अँटी टेररिझम, स्पेस हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. ब्रिक्स, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप या ठिकाणी भारत आणि रशिया हे दोन्हीही भागीदार देश आहेत. रशियाच्या डिफेन्स इंडस्ट्रीसाठी भारत हे क्रमांक 2चं सर्वात मोठं मार्केट आहे आणि 2017 मधील डेटानुसार इंडियन मिलिटरी हार्डवेअरमधील 68% जे आहे मटेरियल हे रशियाकडूनच येत होतं. एप्रिल 2, 2019 मध्ये पुतीन यांनी भारतीय पंतप्रधान यांना रशियाचा हायेस्ट स्टेट डेकोरेशन सुद्धा दिलेलं होतं. आता बघा, ब्राह्मोस, सुखोई, KA-226T हे जे ट्विन इंजिन युटिलिटी हेलिकॉप्टर आहे, तसंच S-400 ही जी डिफेन्स सिस्टीम आहे, तसेच INS विक्रमादित्य जे आहे यासाठी रशियानेच सहकार्य केलेलं आहे. न्यूक्लिअर सबमरीन प्रोग्रामसाठी सुद्धा भारत रशियावरतीच अवलंबून आहे. जो आपला कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे यासाठी सुद्धा रशियानेच सहकार्य केलेलं आहे. म्हणजेच आजवरती रशियाने भारताला कायमच सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आता रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण जगाने निर्बंध लादलेले असताना भारताने सुद्धा रशियाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. रशियाचा चीन संदर्भातला स्टँड जर का स्पष्ट झाला तर येणाऱ्या काळामधले हे संबंध आहे जे आहेत ते अजून बळकट होतील आणि पुतीन यांचं भारत प्रेम सुद्धा स्पष्ट होईल, हे नक्की. आता तुम्हाला हे जर का माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.